नमस्कार मित्रांनो, बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांची आता तालुक्याची यादी जी आहे बघा, जिल्ह्यांची ही यादी जाहीर झाली आहे. आणि आता नमो शेतकऱ्यांना सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे. बघा त्यांना आनंदाचा क्षण आता आलेला आहे. बघा आता नमो शेतकरी योजनात बघा 29 मार्च 2025 या रोजी लाभार्थ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. बघा आता या लाभार्थ्यांना 31 मार्च पूर्वी पूर्ण पैसे मिळण्याचे आश्वासन दिले आहे. तर बघा तुम्ही या तालुक्यामध्ये आहात की ना, आणि बघा तुम्हाला जिल्ह्याची ही यादी आपण सांगितली आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओ बघू शकता, कारण आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे तर तेही बघू शकता. आणि बघा आता तुम्हाला तालुक्याची ही यादी जाहीर झाली आहे. बघा तुम्ही या तालुक्यामध्ये जर असाल तर बघा तुम्हाला या पैसे पडण्यास काहीच उशीर नाही. बघा तुम्हाला कोणत्याही क्षणी पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. तर बघा आपण बघूया. तर बघा बातमी बघा, आता महाराष्ट्रातील तालुक्यापैकी आता सगळ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. बघा आता महाराष्ट्र एवढा तालुक्याची यादी जाहीर झाली आहे की तुम्हाला तालुका कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता. बघा आता बीड जिल्हाही मुक्त झाला आहे आणि जिल्ह्यामध्ये आता पैसे मिळण्यास लाभार्थ्यांना 3,000 रुपये पूर्णपणे मिळाले आहेत. तर बघा आता तुम्हाला किती तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर तेही करून जा. बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. बघा कारण तुम्ही जर लक्ष देऊन नाही ऐकलं तर तुम्हाला कदाचित तुमचा तालुकाही कळणार नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघल्याशिवाय तुम्हाला अपूर्ण वाटणार आणि तुमचे पैसे पडण्यास थोडा शंका येऊ शकणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना एक शंका निर्माण झाली आहे की त्यांना 2,000 रुपये हप्ता मिळणार की 3,000 रुपये हप्ता मिळणार, असा 6व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. तर तुम्हाला बघा आता पूर्णपणे हप्ता मिळण्यास सुरुवात होत आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेही बघणार आहोत. तर बघा आता लाभार्थ्यांनो, अर्थसंकल्पना पूर्ण नाही झाली त्यामुळे आता तुम्हाला 2,000 रुपयेच हप्ता मिळणार आहे. तर बघा आता तुम्हाला तालुक्याची यादी आपण सांगणार आहोत. तर बघा लाभार्थ्यांनो, लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही जर या तालुक्यामध्ये असाल तर तुम्हाला आनंदाचा क्षणच आला आहे. तर बघा आता सर्वप्रथम आपण तालुका सांगणार आहोत. गोंदिया या जिल्ह्यामध्ये आता बघा अर्जुनी, मेरागाव, आमगाव, सडक, अर्जुनी, सालकेसा, गोरेगाव, तिरोडा, देवरी तुम्ही होम स्क्रीनवर बघू शकता. बघा तुम्हाला या तालुक्यामध्ये ही सकाळपासून पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे. तर बघा आता पुढचा तालुका कोणता आहे. बघा भंडारा, साकोली, समूज, पवनी, मोहाडी, लाखुनी, लाकूदूर. बघा या तालुक्यामध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. बघा तुम्हाला कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी, कोणत्याही टायमाला तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. तर बघा आता अमरावती विभागामध्ये बघा सर्वप्रथम अमरावती, बघा यवतमाळ, बाभुळगाव, नेर, दारवा, डिग्रस, पुसद, कळंब, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा, केळापूर, मारेगाव, वणी, महागाव, उमरखेड आणि झरी, जामणी असे तालुके आहेत. बघा लक्ष देऊन ऐका. बघा यवतमाळ, बाभुळगाव, नेर, दारवा, डिग्रस, पुसद, कळंब, राळेगाव, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, वणी, महागाव, उमरखेड आणि झरणी बघा असे तालुके आहेत. आणि पुढील तालुका बघा चिखलदरा, अंजलपूर, दारूळ, बाजार, मोर्शी, वरुड, अंजरगाव, सुरजी, भातुळकुली, तिवसा, तुळजापूर, नांदेडगाव आणि धामणगाव रेल्वे. बघा हेही तालुके आहेत. आणि बघा आता तुम्हाला बुलढाणा विभागमध्ये कोणते मिळणार आहे. बघा खामगाव, चिखली, समरापूर, सिंदरखेडा, देऊळगाव राजा, नांदुरा, बुलढाणा तालुका, मेहकर, मोताळा, मलापूर, लोणार, जळगाव, जामोद, शेगाव. बघा असे तालुके आहेत. आणि बघा आता अकोला विभागामध्ये जर तुम्ही असाल तर बघा अकोटा, त्योहार, पातूर, बार्शमी, टाकळी, बाळापूर, मुर्जापूर असे तालुके आहेत. बघा वाशिम, कारजा, मर्झपूर, माळेगाव, शिरोळ, मानोरा अशा तालुक्यामध्येही पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. आणि तुमचा तालुका कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर नसाल तर तेही सांगा तुमचा तालुका कधी येणार, तेही पैसे सांगणार. आणि बघा आता तुम्हाला लाभार्थ्यांनो, सकाळपासून कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बदल्यामुळे धन्यवाद. आणि बघा तुम्हाला तालुक्याची माहितीच झाली असेल. ज्यांना जिल्ह्याची माहिती करायची असेल तर आपण व्हिडिओ टाकले आहे तेही बघू शकता संपूर्ण. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्याने चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून जा मित्रांनो.